ते एक मोठी बातमी नवी मुंबईच्या उल्वेमध्ये जुगार अड्डा समोर आलाय। शाळेजवळच हा जुगार अड्डा होता। व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। पोलिसांकडनं मात्र कोणतीही कारवाई केली जात नाहीये। पोलिसांनी तातडीने याची दखल घ्यावी अशी मागणी आता इथले नागरिक करतायत। नवी मुंबईच्या उल्वेमध्ये अगदी शाळेजवळच हा जुगार अड्डा दिसल्यामुळे आणि तसा व्हिडिओ समोर आलाय, मात्र पोलीस याची दखल घेत नाहीये आणि त्यामुळे स्थानिक नागरिक यांनी संताप व्यक्त केलाय। नागरिकांनी पोलिसांना वारंवार विनंती केलेली आहे आणि अशा पद्धतीने शाळेच्या जवळ असणारा जुगार अड्डा आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक प्रकारचा धोका आहे। तातडीने पोलिसांनी याची दखल घ्यावी आणि हा जुगार अड्डा उद्ध्वस्त करावा आणि जुगार अड्ड्यावरच्या लोकांना वेळेचा धाक बसवावा अशी त्यांची मागणी आहे। अधिक माहिती घेऊयात। राहुल कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण पाहतोय सोमवारी याच ठिकाणी उल्वेमध्ये जे आहे एक येते आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांवरती एका ड्रग्स माफियांनी हल्ला केला होता। याच ठिकाणी आता ते जे आहेत त्यांच्यावरती उपचार चालू आहेत। 2-6 या ठिकाणचे अधिकारी कर्मचारी होते। या ठिकाणी आरोपीला ड्रग्स मधला एक आरोपी होता, त्याला पकडण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि त्याच्या मध्ये या ठिकाणी संध्याकाळी 7:30च्या दरम्यान त्याच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। याच ठिकाणी आता परत आपण पाहतोय सीसीटीव्हीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठे जुगार अड्डे चालू आहेत। म्हणजे कुठेतरी पोलिसांच्या जीवावरती बेतणारे हे सगळे अड्डे जे आहेत त्या ठिकाणी चालू आहेत आणि हेच लोक पोलिसांवरती हल्ला करतात। आपण जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये खांदेश्वरमध्ये पण असाच प्रकार एक 8 दिवसापूर्वी घडला होता। महिला वरिष्ठ पोलीस स्टेशन त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी सुद्धा असाच मोठा जुगाराचा अड्डा चालू होता। एका महिलाने जे आहे डायरेक्ट जे आहे पोलीस महासंचालक साधारण दाते यांना मेल काढला, त्याच्यानंतर तो जो आहे जुगाराचा अड्डा जो आहे बंद करण्यात आला। तसेच खोपेरकरणे असेल, एटीएमसी असेल, अशा ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असे मोठमोठे जुगाराचे अड्डे चालू आहेत। आपण म्हणतोय नवी आंतरराष्ट्रीय विमानतळ बाजूला झालेलं आहे। विकासाचं प्रवेशद्वार मानलं जातं। उल्वे अटल सेतून आल्यानंतर उल्वे हे विकासाचं प्रवेशद्वार मानलं जातं। या ठिकाणी जे आहे बेकायदेशीर धंद्याचं जे आहे या ठिकाणी गड बनलेला आहे सध्या। नक्कीच, आणि हे बेकायदेशीर धंद्यांचं पेव फोडून काढावं अशी मागणी आता केली जाते। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।